मे महिना संपत आला की आभाळाकडे शेतकरी डोळं लावून बसलेला असतो. तेव्हा शेतकऱ्याच्या मनात शेतीबद्दलची हजारो स्वप्न असतात. त्यात उन्हाच्या झाडांनी भेगा पडलेल्या जमिनीवर त्याची नजर सुकून गेलेली असते. पण एक वेळ अशी येते की या शेतकऱ्याला पहिल्या पावसाची चाहूल लागते आणि त्याच्या आनंदाचा पारा आसमान पार करतो. ही त्याच्या आनंदाची वेळ म्हणजे पेरणीची. कारण शेतकऱ्यासाठी पेरणी म्हणजे फक्त शेती नसते, तर ती त्याच्या कुटुंबाचं भविष्य आणि मुलांचं शिक्षण आणि त्याच्या आयुष्याची जडणघडण असते. हे सगळंच त्या एका पेरणीच्या गोष्टीवर अवलंबून असतं. अशातच नुकत्याच कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पेरणीबाबत सल्ला दिलाय. आता हा सल्ला नेमका काय दिलाय, त्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणी करताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर राज्यात एकूण मान्सूनची परिस्थिती काय आहे, या संदर्भातच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही बघताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. मंडळी, सध्याचे दिवस बघाल तर खूप कन्फ्युजिंग सुरू आहे. म्हणजे मध्येच उन्हाचा तडाखा वाढतोय, तर कधी मध्येच पावसाची रिपरिप भिजून जाते. अशातच उन्हानं जमिनीला इतकं गरम केलंय की त्याची झळ रात्रीची सुद्धा बसायला लागली आहे. पण या बाबतीत पावसाने देखील माघार घेतलेली नाही आहे. नुकताच भारताच्या सीमेवर मान्सूनचं आगमन झाल्याचं आता बोललं जात आहे. त्या अंदाजे कधी महाराष्ट्रात पावसाची बरसात सुरू होईल ते काही सांगता येत नाही. पण आता तुम्ही म्हणाल, पाऊस येतोय तर पेरणी का करायची नाही? तर याचं उत्तर दिलंय मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांनी. त्यांच्या मते जोपर्यंत शेतात किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई अजिबात करायची नाही. जर आपण अपुऱ्या पावसावर किंवा केवळ पहिल्या दुसऱ्या पावसावर पेरणी केली तर जमिनीतल्या उष्णतेमुळे बियाणं जळून जाण्याचा किंवा कुजण्याचा धोका असतो. परिणामी आपल्यावर दुबार पेरणीचं मोठं संकट देखील ओढावू शकतं. यामुळे बियाणं आणि खतांचा दुप्पट खर्च होऊन शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ही जळ काही परवडणारी नसते, हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. पण म्हणजे याच संदर्भात कृषी अभ्यासक उदय देवळणकर यांनी गणित समजावून सांगितलंय. ते म्हणजे बघा, मान्सूनच्या सुरुवातीचा पाऊस जोरदार पडतो, पण तो अगदी थोड्या वेळासाठी असतो. हा पाऊस पडला की आपल्याला वाटतं भरपूर पाऊस झालाय, पण त्यानंतर लगेचच जमिनीत प्रचंड उष्णता तयार होते. आता हा मान्सून स्थिर झाल्यावर हवेत वाफेची चादर तयार होते. ही चादर हवेत पसरते. याच काळात पिकांना सुरुवातीच्या पावसाच्या पाण्याची गरज खूप कमी असते. उदाहरणार्थ, कापसाच्या पिकाला संपूर्ण हंगामात 750 मिलीमीटर पाण्याची गरज असते, पण पहिल्या महिन्यात केवळ 100 मिलीमीटर पाणी लागतं. आणि जर पेरणी दरम्यानच जास्त पाणी लागलं तर शेतीचं म्हणा किंवा बियाण्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हवामान खात्याने देखील तेच सांगितलंय की 75 ते 100 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला त्यावेळेस पेरणी करणं शहाणपणाचं ठरेल. सध्याची इतर राज्यातली परिस्थिती पाहता यंदा नैऋत्य मोसमी वारे वेळेआधीच अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झालेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 मेला केरळमध्ये मान्सून धडकणार आहे. केरळमध्ये पावसाचा जोर असाच वाढला तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात दोन वेगळी टोकाची हवामान परिस्थिती पाहायला मिळते. एका बाजूला कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इथे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर हिंगोली, नांदेडमध्ये वादळी पावसामुळे केळीच्या बागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर मालेगावात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा भिजलाय. पण दुसरीकडे आपला विदर्भ अजूनही सूर्याच्या कोपाने होरपळतोय. विदर्भातल्या अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आलाय. तर नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि अकोल्याला ऑरेंज अलर्ट आहे. ब्रह्मपुरीत तर तापमान तब्बल 47.1 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलंय. अशा परिस्थितीत मान्सून पूर्व पाऊस हा नेहमी वादळी वारं, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह येत असतो. त्यामुळे शेतात काम करताना, बाहेर प्रवास करताना स्वतःची आणि आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. विजा चमकत असताना झाडाखाली उभं राहणं टाळा, असं आवाहन कृषी विद्यापीठाने केलंय. म्हणजे केवळ पाऊस किती मिलीमीटर झाला यापेक्षा तो जमिनीत किती खोलवर मुरलाय हे तपासणं सुद्धा अधिक महत्वाचं असतं. म्हणूनच पेरणीचा योग्य अंदाज घेण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे जमिनीतील ओलावा. पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये किमान 3 ते 4 इंच किंवा एक वितभर खोलपर्यंत चांगली ओल असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वापसा परिस्थिती. केवळ जोराचा एक पाऊस झाला म्हणजे पेरणीची वेळ झाली असं नाहीये. जास्त चिखलात पेरणी केली तर बियाणं सडून जातात. त्यामुळे पाऊस पडून गेल्यावर जमिनीत वापसा येऊ द्यावा, ज्यामुळे पायाला माती जास्त चिकटत नाही. आणि तीच वेळ ही पेरणीसाठीची योग्य वेळ असते. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाची सातत्यता. सलग 3 ते 4 दिवस हलका ते मध्यम पाऊस होऊन जर एकूण 75 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर ती पेरणीसाठी चांगली स्थिती मानली जाते. एकाच दिवशी पडलेल्या ढगफुटीसारख्या मुसळधार पावसानंतर लगेच पेरणी करणं टाळावं, कारण त्यानंतर कडक ऊन पडलं तर जमिनीवर कडक थर धरतो आणि बियांचे मोड बाहेर येऊ शकत नाही.
म्हणजे याच दरम्यान बीज प्रक्रिया हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. पेरणीच्या वेळी केवळ योग्य पावसाची वाट पाहणं पुरेसं नाहीये, तर योग्य बियाणं आणि त्याची योग्य पद्धतीने पेरणी करणं हे भरघोस उत्पादनाचा पाया आहे. बियाण्यांच्या बाबतीत कोणतीही चूक झाल्यास थेट उत्पन्नावर परिणाम होतो. म्हणूनच पेरणी दरम्यान बियाण्यांच्या बाबतीत काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बियाणाला थायरम, कॅप्टन किंवा कार्बेंडिझम सारख्या बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी. यामुळे उगवण सडणं आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होत नाही. रासायनिक प्रक्रियेनंतर रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर किंवा पीएसबी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी, ज्यामुळे पिकाची मुळं मजबूत होतात आणि हवेतले नत्र शोषून घेण्याची त्यांची क्षमता वाढते. पेरणीसाठी अत्यंत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन. यामध्ये आपण जैविक खतांचा पर्याय निवडू शकता, जे जमिनीतील अन्य द्रव्य उपलब्ध करून देतात. तसेच रासायनिक खतांना पर्याय देखील ठरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकदल पिकांसाठी जसं की मका, ज्वारी, बाजरी यासाठी झायटॉनिक एम 5 किलो प्रति एकर सोबत झायटॉनिक झिंक 1 किलो प्रति एकर, तसेच द्विदल पिकांसाठी जसं की सोयाबीन असेल, भुईमूग असेल, तूर, उडीद, मूग, चवळी यासाठी झायटॉनिक एम हे 5 किलो प्रति एकर हे पेरणीच्या वेळेस दिल्यास मायक्रोरायझा हा पिकाच्या उगवणीच्या अवस्थेपासून पिकाला मदत करून उगवण क्षमता वाढते व मुळांचे दाट जाळे निर्माण केल्यामुळे खोल जमिनीतील ओलावा शोषून घेते. याचा उपयोग अवर्षण परिस्थितीमध्ये किंवा पावसाची उघडीप असेल तरीही पिकाला पाण्याचा ताण पडू देत नाही. सुरुवातीच्या पावसाचा ओलावा टिकवून ठेवण्याची किमया झायटॉनिकचं तंत्रज्ञान करते. यामुळे आपण दुबार पेरणीसारखं संकट टाळू शकतो. झायटॉनिकची ही उत्पादनं जर तुम्हाला मागवायची असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे, कमेंट बॉक्समध्येही दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि झायटॉनिक्सची प्रोडक्ट्स तुम्ही मागवू शकता. त्यानंतर म्हणजे पुढचा मुद्दा असा आहे की घरचं बियाणं जर तुम्ही पेरत असाल तर पेरणीपूर्वी गोंडपाटावर किंवा ओल्या मातीत 100 दाणे पेरून त्याची उगवण क्षमता तपासा. जर 70 पेक्षा जास्त दाणे उगवले तरच ते बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवण क्षमता कमी असल्यास पेरणीचं प्रमाण एकरी बियाणं वाढवावं लागतं. सध्या राज्यातल्या धरणांची परिस्थिती पाहिली तर एकूण पाणीसाठा केवळ 30.53% शिल्लक आहे. जायकवाडीत 37%, खडकवासलेल्या धरणात 57%, तर कोयना धरणात केवळ 13% पाणी शिल्लक आहे. त्यामुळे हा येणारा पाऊस आपल्यासाठी आणि धरणांसाठी अगदी अमृतासारखा ठरणार आहे. पण तो जमिनीत चांगला जिरू देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बाकी यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा चांगला पावसाचा अंदाज आहे. हे झालं पेरणीबद्दल. पण जेव्हा पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असेल किंवा पीक फुलोऱ्यामध्ये असेल तेव्हा पावसानं उघडीप जर दिली तर पुरेशा ओलाव्या अभावी मोठ्या नुकसानीला तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. यावर उपाय म्हणजे झायटॉनिक सुरक्षा 500 ग्रॅम प्रति एकर, तर झायटॉनिक नीम 250 मिली प्रति एकर आणि झायटॉनिक बायोबुस्टर 250 मिली यांची एकत्रित फवारणी केल्यास पिकांवरचा अजैविक ताण कमी होतो आणि पिकाला पाण्याचा ताण जो आहे तो वाचवतो. परिणाम तुमचं एक संभाव्य जे नुकसान होणार असतं ते टाळू शकतं. त्यामुळे शेतकरी बांधवांना अजिबात काळजी करू नका. फक्त हवामान खात्याच्या आणि कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच आपल्या शेतात पेरणी करायला सुरुवात करा. बाकी मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या झायडेक्स प्रस्तुत गाव भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.